अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. कसे आहात सगळे? बघा, आत्ताचा काळ म्हणजे आपल्या हिंदू धर्मातला सगळ्यात पवित्र आणि सुंदर काळ आहे. म्हणजे अगदी तुळशी विवाह सुरू होतो आणि लगेचच त्रिपुरारी पौर्णिमा येते. यावर्षी अंदाजे 2 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंतचा हा जो काही 4 ते 5 दिवसांचा काळ आहे तो लक्ष्मी आणि विष्णू देवाला खूप प्रिय आहे. तुळस ही फक्त एक रोपटी नाहीये, ती साक्षात लक्ष्मी मातेचं रूप आहे. आणि जेव्हा तिचा विवाह बाळकृष्णांसोबत म्हणजे शालिग्राम सोबत होतो तेव्हा आपल्या घरात आनंदाचे सुखाचे दरवाजे उघडतात. आज मी तुम्हाला अगदी साधे सोपे, तुम्ही रोजच्या धावपळीतही करू शकाल असे काही खास उपाय सांगणार आहे. हे उपाय केले तर तुमच्या घरात पैसा येईल, लग्न जुळतील, कटकट थांबेल आणि सौभाग्य टिकून राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी आपण बोलूया लग्नाच्या अडचणींवर. बऱ्याच महिलांना खूप काळजी असते. आपल्या मुलीचे लग्न जमत नाही, लग्न होत नाहीये, मनासारखा जोडीदार त्यांना मिळत नाहीये. वारंवार बोलणी करूनही ती बोलणी मोडतात. तर तुळशी विवाह या लोकांसाठी एक मोठा आशीर्वाद आहे. तर तुम्हाला काय करायचे आहे? शक्य असेल तर आपल्या घरी तुळशीचे लग्न थाटामाटात करा. घरात नाही जमलं तर जवळच्या मंदिरात जा. जिथे तुळशी विवाह होत असेल तिथे आपली तुळस घेऊन जा आणि सोहळ्यात सामील व्हा. जेव्हा तुळशीवर अक्षता, अखंड तांदळाचे दाणे टाकल्या जातात तेव्हा अगदी 4 ते 5 दाणे श्रद्धेने गोळा करा आणि एका स्वच्छ डबीत ठेवा. हे दाणे उचलण्यापूर्वी तुळशी मातेला हात जोडून सांगा, आई, तुझ्या लग्नातील हे पवित्र अक्षता मी घेऊन जात आहे. माझ्याही घरी लवकरच मंगल कार्य घडू दे अशी तुम्ही प्रार्थना करा तुळशी मातेला. जर मुलगा किंवा मुलगी लग्नात हजर असतील तर सोहळा झाल्यावर लगेच त्यांच्या डोक्यावर हे अक्षतांचे दाणे टाका आणि प्रार्थना करा. पण जर ते बाहेरगावी असतील तर काळजी करू नका. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे 5 तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा आहे किंवा कोणताही चांगला दिवस पाहून तुम्ही जेव्हा तुमचा मुलगा किंवा जेव्हा तुमची मुलगी घरी येईल तेव्हा त्यांच्या डोक्यावरती हे अक्षता ज्या आपण तुळशी विवाहाच्या नंतर जमा केले होते त्या अक्षता त्यांच्या डोक्यावर टाकायच्या आहेत. यावेळी तुळशी मातेला मनापासून सांगा की माझ्या मुलासाठी किंवा मुलीसाठी जोडीदार जो चांगला असेल, जो योग्य असेल, जो मिळू दे. कारण आपल्यासाठी काय योग्य आहे हे देवाला जास्त माहीत असतं. फक्त हे करा, लग्नाचे अडथळे नक्की दूर होतील. तुमच्या मुलींचे लग्नामध्ये जे काही अडथळे येत होते, जे काही लग्न मोडत होते, जे काही लग्न जमत नव्हते, यापासून तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि तुमच्या मुलांचे लग्न जुळण्यास मदत होईल. या लग्नांचे अडथळे दूर होतील. यानंतर आता आपण बोलूया सौभाग्यवती महिलांसाठी ज्या काही गोष्टी आहेत, जे काही उपाय आहेत ते करायचे कोणते आहेत आणि घरातली कटकट थांबवण्यासाठी जे काही उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही करायचे आहे. आपल्या घराची लक्ष्मी म्हणजे आपण आणि आपले सौभाग्य अखंड राहावे म्हणून तुळशी मातेची सेवा खूप महत्त्वाची आहे. तुळशीला सौभाग्य देणारी देवता म्हणतात. त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करा. तर सर्वात पहिला उपाय म्हणजे लाल चुनरीचा मान. तर या 4 ते 5 दिवसात एक लाल रंगाची नवी चुनरी म्हणजे ओढणीसारखे छोटे जे वस्त्र असते ते घरी आणा. अगदी स्वस्त मिळते, ते तुम्ही घेऊन या. ती चुनरी आपल्या तुळशी मातेला प्रेमाने अर्पण करा आणि सांगा की माझं सौभाग्य चिरकाळ टिकू दे.
चुंदरी अर्पण करताना आणखी एक खास प्रार्थना करा, ती म्हणजे आई, माझ्या घरात जी काही कटकट आहे, जी काही संकट आहेत, वाईट बाधा आहे, ती सगळी दूर कर. ही चुंदरी तुम्ही 2 ते 5 तारखेपर्यंत तुळशीवरच ठेवा. या उपायाने घरात शांतता येते आणि लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते. उपाय क्रमांक 2, तर कच्च्या दुधाचा अभिषेक. पैसा आणि भरभराटीसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर मंडळी, विष्णुदेवाला तुळशीची सेवा खूप आवडते. आपण तुळशीची सेवा केली की आपोआप आपण विष्णुदेवाला प्रिय होतो. त्यासाठी तुम्हाला 2 तारखेला एकादशी असल्यामुळे तेव्हा नाही करायचा आहे. हा जो उपाय आहे कच्च्या दुधाचा, तो 2 तारखेला एकादशी असल्यामुळे करायचा नाही. पण 3, 4 आणि 5 तारखेला न चुकता सकाळी उठल्यावर तुळशीला कच्च्या दुधाचा, म्हणजे जे दूध आपण घरी आणतो किंवा जे कोणी दूधवाला तुमच्या घरी दूध घेऊन येतो, तर ते तापवायच्या आधीच जे दूध राहते ते कच्चं राहते. तापवायचं नाही, तापवलेलं दूध घ्यायचं नाही आहे. कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे तुळशीला. दूध अर्पण करताना तुम्हाला म्हणायचं आहे, माझ्या घरात लक्ष्मी कायम नांदू दे, धनधान्यांची कमी पडू नये, अशी मागणी तुम्हाला मागायची आहे. तुम्ही जे काही मागाल तुळशी मातेच्या माध्यमातून भगवान विष्णू ते नक्की पूर्ण करतात. फक्त तुम्ही ज्या काही गोष्टी करणार आहे, जो काही अभिषेक करणार आहे, जी काही प्रार्थना तुम्ही म्हणणार आहे, जे काही मागणार आहे ते खूप श्रद्धेने मागा, श्रद्धेने करा, विश्वास ठेवा. विष्णुदेव तुम्हाला नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण करतील. त्यानंतर नित्यसेवा आणि नियम करायचे. तर हे जे 4 ते 5 दिवस म्हणजेच सेवेचे दिवस आहेत. जास्तीत जास्त सेवा कशी करायची आहे, तर या 4 ते 5 दिवसात केलेली सेवा खूप मोठं फळ देते. म्हणून काही गोष्टी न चुकता तुम्हाला करायच्याच आहे. त्यासाठी काही नियम आहेत ते टाळायचे, काही गोष्टी टाळायच्या आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, या काळात विशेषतः महिलांनी तुळशीचं पान अजिबात तोडू नका किंवा तुळशीला धक्का लावू नका, कारण तिचा विवाह सोहळा सुरू आहे आणि ती सौभाग्य देणारी आहे. जर तुम्हाला पूजेसाठी पानं लागलीच तर विकत आणा, पण घरातली तुळस तोडू नका. या 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला नित्यसेवा कशी करायची आहे, तर या काळात सकाळी आणि सायंकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दीपक किंवा दिवा तुळशीसमोर न चुकता लावायचा आहे. दिवा लागणीच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी तुळशीसमोर बसा आणि भगवान विष्णूंचा आवडता मंत्र म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याचा जास्तीत जास्त जप करा. अगदी 100 वेळा, 108 वेळा, जितका जमेल तुम्हाला, तुम्ही तितक्या वेळा तो मंत्र म्हणायचा आहे, जप करायचा आहे. जमेल तर तुळशीला प्रदक्षिणा घाला. ज्यांना शक्य असेल त्यांनी तुळशीसमोर बसून विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्रम किंवा विष्णू गायत्री मंत्रांचं पठण करा. यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता वाढेल आणि मोठी संकटे दूर होतील. मंडळी, थोडक्यात सांगायचं तर तुळशी विवाह ते त्रिपुरारी पौर्णिमेचा हा जो काळ आहे तो आपल्यासाठी एक मोठी संधी घेऊन येत आहे. तुम्ही पाहिलेच उपाय किती साधे आहेत. फक्त 4 ते 5 दाणे अक्षता, एक लाल चुंदरी आणि थोडंसं कच्चं दूध. या 4 दिवसात आपल्या तुळशीचा कट्टा अगदी स्वच्छ ठेवा. तुळशीची प्रेमाने सेवा करा. आपल्या घरात आनंदाचं, सुखाचं वातावरण तयार करा. विश्वास ठेवा, तुम्ही केलेल्या या छोट्याशा सेवेनेही लक्ष्मी माता आणि विष्णू देव तुमच्यावर इतके प्रसन्न होतील की घरातून दारिद्र्य आणि दुःख कायमचे निघून जाईल. तर मग लगेच कामाला लागा. आजपासूनच या पवित्र कार्यांना सुरुवात करा आणि तुळशी मातेचा आशीर्वाद मिळवा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.